नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझा आताचा अवतार बघून तुम्हाला असं वाटत असेल की मी होळी खेळून आले, तर हो, मला झी मराठीच्या सगळ्या कलाकारांनी जो रंग लावला होता तो मी थोडा काढलाय आणि ते सेलिब्रेशन करायला मी तर आली आहे. आणि आता माझ्यासोबत एकदम गोड अशी कलाकार आहे, ती मला फार आवडते कारण तिचं फक्त स्माईलमुळे. ती म्हणजे पारू. हाय, कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. पहिल्यांदा तुला रंगपंचमी होळीच्या दोघांच्याही खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा खूप शुभेच्छा. कशी आहेस? आणि आता एवढा तुझा प्रवास करून तू आज आले स्पेशली आमच्यासोबत होळी खेळायला, काय वाटतंय तुला? खरं तर मला खूप मज्जा येते. आता होळीचा सण म्हटल्यावरती म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम्स असू दे, काही कितीही आपण कामात असू, पण होळीचा सण असा आहे की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हा सण साजरा केला जातो. आणि ती इच्छाच आपोआप निर्माण होते की नाही भाई, उद्या होळी आहे, उद्या रंगपंचमी आहे, मला काम नकोय, मला सुट्टी पाहिजे, मी फक्त मज्जा करणार आहे. त्यामुळे यात अजून वेगळं सांगायची मला गरज नाही वाटत. पण आता तुझं असं झालं असेल ना की मी घराला थोडं मिस करते हो सणापुरतं, की जाणार आहेस? तुझा प्लॅन आहे आता? मला सुट्टी मिळाली तर मी नक्की जाणार. वन डे ट्रिप मारणार आहेस? हो. ऑल द बेस्ट. आता सगळे कलाकार ऍक्च्युली एकत्र आलेत. फक्त गेल्या वेळी 2 सिरियल एकत्र आला होता आणि महासंगम झाला होता आणि आता महासंग्राम होतोय. तू काय मेंटली प्रिपेअर होतीस का त्यासाठी? मी खरं तर एक्सायटेड होते की कारण मागचाच महासंगम करून आम्हाला म्हणजे आम्ही थकलो पण होतो काम करून, खूप काम केलं. पण ना मला तर असं वाटतं की असे छोटे छोटे एक इव्हेंट्स होणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सगळे कलाकार एकत्र येतात, आपल्याला कळतं की आपल्या झी मराठीवर आपल्यासोबत कोण कोण काम करते, कोण कसं काम करते, प्रत्येकाची पद्धत आपल्याला कळते, खूप काही गोष्टी शिकता येतात. त्यामुळे मला मागचा महासंगम तर अतिशय आवडला होता. आणि मी आता डबल एक्सायटेड होते की यावेळेला सगळ्या मालिकांचे आर्टिस्ट एकत्र असणार आहेत, कलाकार एकत्र असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांची जी काही पळापळ होणार आहे की कोण कुठे असणार, कोण कसं काम करणार, आपल्याला ह्याच्यासोबत काम करायला मिळतंय का, त्यातही माझं असं असतं पर्सनली की मी सगळ्यांना नोटीस करत असते कोण कसं काम करते, स्पेशली जे सिनियर आर्टिस्ट आहेत त्यांना. आणि आपल्याकडे छान छान कलाकार आहेत, त्यामुळे माझं तर एक असतं सतत ऑब्झर्वेशन करणं की आपण ह्याला नोटीस करूया, हे कसं काम करते. आणि ना माझी प्रत्येक वेळेला इच्छा असते की मला ना ह्यांच्याबरोबर एकतरी सीन करायचा आहे, मला ह्यांच्याबरोबर एकतरी सीन करायचं. तसे यावेळेला माझं ते एक ड्रीम राहिलं होतं मागे. जसं मी हर्षदा ताईसोबत सीन केला, तसंच मला तुषार सरांसोबतही सीन करायचं होतं. आणि मी आजच त्यांच्याबरोबर एक छान असं छोटूसं स्वीट सीन केलं. आणि दादा मागच्या महासंगमलाच बोललो होतं की यार आपला एक तरी सीन झाला पाहिजे, आपल्याला एक सीन तरी करायचा आहे. आणि या महासंगमच्या निमित्ताने तीही इच्छा माझी पूर्ण झाली. त्यामुळे मी सुपर एक्सायटेड आहे. ऍक्च्युली तू मॅनिफेस्ट केलं होतं आणि ते तुला मिळालं. हो. त्यामुळे आता तो एक्सपिरियन्स कसा होता तुझा थोडासा? कुठला सरांसोबतचा? आता सरांसोबतचा हो म्हणजे हो हो हो. तर सीन झाला. त्याच्या आधी ऍज युजल नेहमीप्रमाणे मला धाकधूक होती, कसं होते कसं नाही होते. पण सीन झाला आणि दादाला म्हटलं, दादाने असं हायफाईव्ह दिला. येस, आपलं कधीपासून जे चाललं होतं की सीन करायचा, एकत्र करायचा, आणि तो फायनली झाला. त्यामुळे तो पण खुश होता, मी पण खुश होते. आणि मला मज्जा आली. आम्ही कुठेच कोणाला काही टोकलं नाही किंवा मी दादाला काही प्रश्न विचारले तर त्याने छानपणे मला सांभाळून घेतलं. त्याने मला सांगितलं की हे आपण अशा पद्धतीने करू शकतो, तू बघा मला यावेळेला, तू मला बघ, आपण लुकालुकी करू आणि मग आपण पुढचे डायलॉग्स घेऊ. सो येस, म्हणजे माझ्या एक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या, त्या पूर्ण होत आहेत. खूप भारी वाटतं की तुझ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा तू मॅनिफेस्ट करते ते पूर्ण होत आहे. आणि हा आताच्या मुळात म्हणतात ना 2025 मध्ये खूप मोठी गोष्ट आहे, मॅनिफेस्ट करतो आणि ते लगेच पूर्ण होते. आता होळी येते आणि तू की म्हणते धमाल करत असशील सेटवरती, आणि तू आधीही खूप धमाल केली असशील. पण तुझं लहानपणीचा कुठला तरी होळीचा एखादा किस्सा किंवा आठवण असेल की अरे ही आता मी ती मिस करते, ती कुठली होती? होळीचे माझे बरेच असे किस्से आहेत. कारण प्रत्येक होळी, प्रत्येक रंगपंचमी ही माझ्यासाठी, आमच्या पूर्ण फॅमिलीसाठीच खूप स्पेशल आहे. कारण आम्ही नाईट आऊट करायचो आदल्या दिवशी आणि सगळे फुगे, पिशव्या, सगळे कलर आणि मग ड्रम्स, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, हे आम्ही रात्रभर करायचो. आणि 4-5 नाही वाजले, सगळे उठले नाहीत की आम्ही होळी खेळायला चालू करायचो. आणि मग आई जोपर्यंत ओरडत नाही की चला बस झालं, खूप खराब झालं अंग, चला या आता जेवायला या, आंघोळ करा, तोपर्यंत आमची रंगपंचमी काही संपायची नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी या अशा प्रकारेच मी सेलिब्रेशन केलंय रंगपंचमीचं. पण आता हल्ली ना की घाणेरडं पाणी वापरून किंवा अंड फोडून किंवा ते काहीतरी घाणेरडे रंग कुठले तरी जे जात नाहीत, ते काहीतरी अशा गोष्टी ज्या चालू झाल्या, त्याच्यामुळे माझं मन उडत गेलं रंगपंचमी खेळायचं. म्हणजे माझा आवडता सण आहे, पण तरी अशा काही गोष्टींमुळे ते माझं कुठेतरी मिस झालं.
त्यात जेव्हापासनं कळायला लागलं की आपल्यामुळे इतरांना त्रास होतो, इन्फेक्शन्स होतात, स्पेशली प्राण्यांना त्रास होतो, हे जेव्हापासनं कळायला लागलं तसं मला वाटतं की आमच्या घरात रंगपंचमी खेळणं बंदच झालंय. आम्ही आता फक्त एकमेकांना विश करतो, कारण माझ्या घरात माझा पेट आहे. त्यामुळे मग तो आल्यापासनं तर आम्हाला आणखीच असं झालं की ते नाही, आपण प्राण्यांना, कारण त्यांना बिचारांना बोलता येत नाही, त्यामुळे आम्हाला असं झालं की ठीक आहे, आपणच समजून घेऊन आपण कंट्रोल करू. आपण जर केलं तर असे 10 लोक करतील आणि मग ते कुठेतरी आटोक्यात येऊ शकतं. त्यामुळे आता आम्ही रंगपंचमी नाही खेळत, अजिबात नाही खेळत तुम्ही रंग? अजिबात नाही खेळत, अशी अजिबात सुखी सुद्धा सुखी पण नाही, माहित नाही ते असे इच्छा मेली तुझी इच्छाच मेली आहे. खेळायची. पण आता मग तू पूर्णच ते मिस करतेस की एक प्रॉपर असं ना की नाही मोठी वस्तू? मी मिस करते. पण आता झी मराठीच्या निमित्ताने आणि या महासंगमच्या निमित्ताने मी ते एन्जॉय करण्याचा प्रयत्न करते. ऍक्च्युली करायलाच हवा, थोडंफार कुठेतरी एन्जॉयमेंट मिळतो ना. म्हणजे आता इथे कोणाला त्रास होईल असं काही नाहीच, प्राणी नाहीये किंवा काही नाही, त्यामुळे मी करते बऱ्यापैकी एन्जॉय. येस, एन्जॉय करत राहा आणि तुला होळीच्या खूप शुभेच्छा. आणि तुला असंच काम करत राहायचंय आणि आम्हाला तुला बघत राहायचंय. आणि तू जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? काही नाही, पारू मालिकेवर तुम्ही जसं प्रेम करत आलात तसंच प्रेम करा. आमचा महासंगम आहे, महासंगम आहे, त्यामुळे हा महासंग्राम तुम्ही अजिबात मिस करू नका. 15 आणि 16 मार्चला संध्याकाळी 7 वाजल्यापासून फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू.